कधी कधी रस्ते आपल्याला फक्त प्रवासासाठी नसतात, ते आपल्याला काही दाखवण्यासाठी, काही अनुभवण्यासाठी असतात. आजची गोष्ट आहे एका ट्रक ड्रायव्हरची, जो मुंबईहून नाशिकच्या घाटात गेला, पण परत आला तो बदललेला, कायमचा. रात्र झाली होती, अंधार गडद झाला होता, चंद्र धुक्यांच्या मागे लपला होता आणि एक विचित्र शांतता संपूर्ण आसमंतावर पसरलेली होती. विजय शिंदे, एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर, मुंबईहून नाशिककडे माल घेऊन निघाला होता. तो आज विशेष थकलेला होता. 2 दिवसांपासून झोप झाली नव्हती. रस्ते ओळखीचे होते, पण आजची रात्र वेगळी होती, जरा गूढ, जरा भारी. आजची रात्र त्याच्या आयुष्यातली कधीही न विसरता येणारी ठरणार होती. विजयने मुंबईतील माल घेऊन संध्याकाळी 8 वाजता गाडी सुरू केली होती. त्याने ठरवलं होतं की पहाटेपर्यंत नाशिक गाठायचं. नाशिक रस्त्यावरचा एक भाग घाट ओलांडताना नेहमीच त्याला सावध राहावं लागत असायचं. रस्ता वळणावळणाचा, थोडा सुनसान आणि रात्रीच्या वेळी तर पूर्णतः निर्जन. रात्रीचे 11 वाजत आले होते. घाट सुरू झाला होता. आज हवा थोडी जास्तच गार वाटत होती. ट्रकच्या आतलं तापमानही कमी होतं. जसजसा ट्रक घाट भागात शिरत होता तसतशी रात्र अजून गडद वाटू लागली. दोन्ही बाजूंना झाडं हलत होती. वारा थोडा थंड झाला होता. विजयने रेडिओ बंद केला आणि नुसती ट्रकची इंजिनची घरघर आणि बाहेरून कुत्र्यांचा आवाज येत होता. एक ठिकाणी नागमोडी वळण घेताना विजयने अचानक ब्रेक मारला. ट्रकचा वेग कमी झाला, पण त्याच्या हेडलाईट्समध्ये समोरच्या रस्त्यावर काहीतरी हल्ल्याचं त्याच्या नजरेस आलं होतं. थोड्याच अंतरावर रस्त्याच्या कडेला एक बाई आणि तिच्यासोबत एक लहान मुलगी उभी होती. बाई पांढऱ्या साडीत होती, केस मोकळे, डोक्यावर पदर नव्हता. चेहरा अस्पष्ट होता, पण डोळे खोल आणि काळे दिसत होते. तिच्या हातात काहीतरी पिशवीसारखं होतं आणि तिच्या शेजारी असलेली मुलगी सुमारे 7 ते 8 वर्षांची, पण चेहरा कमालीचा निर्विकार. दोघी ट्रककडे हात दाखवत होत्या. थांबा थांबा असं काहीतरी सांगत होत्या. विजयचा श्वास एकदम अडखळला. त्याच्या संपूर्ण शरीराला घाम सुटू लागला. छातीत धस्स झालं. तो विचारात पडला. इतक्या रात्री, इतक्या सुनसान रस्त्यावर या बाई आणि मुलीला काय झाले? अपघात झाला असेल का? की मदतीची गरज आहे यांना? पण काहीतरी विचित्र होतं. बाईचा चेहरा जणू एकाच जागी स्थिर होता, हलतही नव्हता आणि मुलीच्या डोळ्यांमध्ये काहीच भीती नव्हती. ना भीती ना आशा. गणेशने आपली नजर ट्रकच्या स्टिअरिंगवर केंद्रित केली आणि त्याने गाडी थांबवण्याऐवजी गाडीचा वेग वाढवला. मनात विचार झडत होते. आपण थांबलो तर काय होईल? हे खरंच लोक आहेत की भूत? गाडी वेगात पुढे नेली. काही वेळ शांततेत गेला. रस्ता एकदम निर्जन होता. रस्त्यावर कोणतीच गाडी आणि कसलाच आवाज नव्हता. रेडिओ बंद, आवाज बंद, फक्त ट्रकचा आवाज आणि बाहेरचा सन्नाटा. विजयने खोल श्वास घेतला. हे कसं शक्य आहे? मला काही भ्रम झाला असेल. नुसतं गारठ्यामुळे मन थरथरतंय. पण जसा तो पुढे गेला, परत तेच दृश्य. तीच पांढऱ्या साडीतली बाई आणि तीच लहान मुलगी ट्रककडे हात दाखवत उभ्या होत्या. गणेशच्या शरीरातून थंडीचा एक झटका गेला. हात थरथरले. गाडी एका क्षणासाठी जरा डगमगली. त्याने ब्रेक दाबायला जावं असं वाटलं, पण मनाने जोर दिला. नाही, थांबायचं नाही. तो घाबरलेला होता. हे कसं शक्य आहे? मी तर आधीच त्या दोघींना मागे सोडून पुढे आलो होतो. त्या कशा परत समोर आल्या? मी एवढ्या वेगात आलो, मग त्या पुढे इथे कशा आल्या? त्याच्या डोळ्यात अश्रू जमा व्हायला लागले होते. न थांबता गाडी चालवत राहिला. मनात सतत विचारांची वादळं उठत होती. गणेशने ब्रेक दाबले. आता त्याला पायऱ्यांच्या कडेला एक जुना हनुमानचं मंदिर दिसलं. अंगभर घाम आला होता. ते मंदिर त्याच्या नजरेत कोरडा पडला, पण चेहऱ्यावर पाणी एक सुद्धा दिवा नव्हता. पण पाण्याची मंदिर जण पाण्याची बाटली कुठे ठेवली आहे विजय त्याला कुजबुजला. त्याच्या मनात आवाज आला. तो वेगाने घाट उतरत राहिला. पण काही वेळातच परत तीच बाई आणि तीच मुलगी समोर. यावेळी मात्र त्या फक्त उभ्या नव्हत्या, दोघी जोरजोरात हसत होत्या. मुलीचा आवाज जणू विळखी. बाईचं हसणं मात्र रडवेलं आणि क्रूर होतं.
तेच कपडे, तेच चेहरे, पण हे हसू हे काहीतरी वेगळंच होतं. विजयने ब्रेक दाबले. गाडी थोडीशी थबकली. त्याला आता पूर्ण अंगभर घाम आला होता. गळा कोरडा पडला. चेहऱ्यावर पाणी उडवावं, पण पाण्याची बाटली कुठे ठेवली हेही त्याला आठवेना. त्याच्या मनात आवाज आला, थांबू नकोस, पळ पळ इथून. विजयने पुन्हा एकदा गाडी सुरू केली. पेंडलवर जोर दिला. ट्रक वेगात धावत गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं जोरात डुलायला लागली. गाडी हलायला लागली. डोकं जड वाटायला लागलं. अचानक समोर एक बोर्ड दिसला. आपण घाटातून बाहेर पडत आहात. नाशिक 30 किलोमीटर. विजयने एक खोल श्वास घेतला. शेवटी सुटलो असा विचार डोक्यात येतो न येतो तोच. रस्त्याच्या डावीकडे त्या उजाड वळणावर परत तीच बाई आणि तीच मुलगी. यावेळी त्या उभ्या नव्हत्या, तर ट्रकच्या दिशेने हळूहळू चालत येत होत्या. बाईचं तोंड आता पूर्ण स्पष्ट दिसत होतं. तिचे डोळे लाल, तिच्या ओठांवर चकाकणारा काळसर थर. ती मुलगी मात्र थेट विजयच्या नजरेत बघत होती. तिचे डोळे काळे, खोल आणि पोकळ. आता विजय पुरता घाबरून गेला होता. विजयने डोळे बंद केले. तो जोरात ओरडला. ट्रकला पूर्ण वेग दिला. सोसाट्याच्या वेगात तो ट्रक चालवू लागला. थोड्याच वेळात एक ढाबा दिसला आणि त्याने गाडी थांबवली. तो खाली उतरला. डोळे पाणावलेले, ओठ थरथरत एक चहा मागवला. ढाबावाला म्हणाला, साहेब ठीक आहात ना? चेहरा एकदम पांढराच पडला आहे तुमचा. विजय थरथरत बोलला, घाटात काहीतरी होतं तिथे. ढाबावाल्याने थोडं हसत विचारलं, काही दिसलं का साहेब? घाटातली ती बाई आणि ती मुलगी दरवर्षी कुणाला ना कुणाला दिसतात. एक म्हातारा ट्रक ड्रायव्हर त्याच्याकडे शांतपणे बघत होता. तो म्हातारा म्हणाला, ती बाई आणि तिची मुलगी 5 वर्षांपूर्वी ह्याच घाटात ट्रक खाली चिरडून मेली होती. म्हटलं जातं त्यांनी त्या रात्री लिफ्ट मागितली होती, पण ड्रायव्हरने थांबायला नकार दिला. त्या दोघी चालत घाट उतरू लागल्या आणि एका ट्रकने त्यांना उडवलं. त्यांचा जागीच मृत्यू झाला. पण त्या अजूनही वाट पाहत आहेत. एक गाडी जी थांबेल, एक ड्रायव्हर जो त्यांना घेऊन जाईल. तू गाडी थांबवली नाहीस म्हणून तू सुदैवाने वाचलास. ज्यांनी गाडी थांबवली ते कधी नाशिकला पोहोचले नाहीत. विजयच्या हातून चहाचा कप खाली पडला. डोळ्यात भीतीचा झराच वाहू लागला. कथा संपली, पण ती रात्र अजूनही विजयच्या मनात जिवंत आहे. कारण त्या बाईचं हसणं अजूनही त्याच्या कानात घुमतंय. मित्रांनो, तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.